स्मार्ट अहमदनगर न्यूज। नगर सहकार चळवळीच्या माध्यमातून समाजाला एकसंघ ठेवतानाच या चळवळीचा उपयोग ग्रामीण भागाच्या उत्कर्षाकरिता त्यांनी दिलेला संदेश पुढे घेऊन जाणाऱ्याचे काम येणाऱ्या पिढीला करावे लागेल। पद्मश्रींच्या दूरदृष्टीचा विचार हा विकासासाठी आधारभूत ठरेल, असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। त्याचबरोबर सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 44व्या पुण्यतिथी निमित्ताने मंत्री विखे पाटील यांनी डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनच्या प्रांगणात असलेल्या पद्मश्री विखे पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी फाउंडेशनच्या विविध विभागांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते। सहकार चळवळीचे बीज रोवून पद्मश्रींनी समाजातील नाहिरे वर्गाला खऱ्या अर्थाने आधार निर्माण करून दिला। सहकार चळवळ ही शेतकऱ्यांची असली तरी या चळवळीने ग्रामीण भागाच्या परिवर्तनात निर्माण केलेले स्थान खूप महत्त्वपूर्ण आहे। सहकारातून निर्माण झालेली शिक्षण व्यवस्था ही ग्रामीण भागातील मुलांच्या उत्कर्षासाठी महत्त्वपूर्ण ठरली। इंग्रजी माध्यमांचे शिक्षण सुरू झाल्यामुळेच आज लाखो विद्यार्थी या शैक्षणिक संकुलातून देशाच्या कानाकोपऱ्यात आपले यश सिद्ध करून दाखवत आहे। ही सहकार चळवळीची यशस्वीता असल्याचे नामदार विखे पाटील म्हणाले। सहकार चळवळीपुढे अनेकांनी आव्हान निर्माण करण्याचे प्रयत्न केले, पण लोकांच्या विश्वासामुळे ही चळवळ कोणीही मोडू शकले नाही। उलट या सहकार चळवळीचा आलेख उंचावत गेला। आज देशात सहकार मंत्रालय स्थापन होणं ही मोठी उपलब्धी सहकार चळवळीसाठी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले सहकार मंत्रालय केंद्रीय मंत्री अमित शहा नेतृत्वाखाली गतीने पुढे जात आहे। सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून होत असलेल्या निर्णयांचा लाभ गावातील प्राथमिक सोसायट्यांपासून ते सहकारी बँकिंग आणि कारखानदारीपर्यंत सर्व सहकारी संस्थान होत असल्याचे त्यांनी नमूद केले।